विरारमध्ये एका विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केल्याचे उघडकीस आलं आहे। या प्रकरणी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे। माहितीनुसार धनश्री आंबटकर वय वर्ष 32 ही महिला, रुपेश आंबटकर वय वर्ष 37 तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंट मध्ये राहत होती। सोमवारी सकाळी तिचा पती रुपेश कामावर गेला होता, तसेच दोन मुली शाळेत गेल्या होत्या। दुपारी धनश्रीची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। तर दुपारी तिचा प्रियकर शेखर कदम हा तिला भेटायला घरी आला होता। दोघांमध्ये वाद निर्माण झाला। त्यावेळी कदम याने गळा दाबून धनश्रीची हत्या केली असा आरोप मृत धनश्रीचा पती रुपेश याने केला आहे। मात्र हे कितपत सत्य आहे याचा तपास पोलीस करीत आहे। तर या प्रकरणी रात्री विरार पोलिसांनी आरोपी कदम याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय।